पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 60 कोटींच्या तथाकथित घोटाळ्या प्रकरणी अजित बोराडे यांची पत्रकार परिषद। भूमिका घेणार कशा पद्धतीची भूमिका? आमची भूमिका अशी आहे की वेगवेगळ्या मीडियामध्ये आपण बघतोय की कथितरित्या 60 कोटींचा आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप पालिकेवरती झालेले आहेत। त्यामुळे आणि त्याच्यावरती पालिकेने असं उत्तर दिलेलं आहे की अंतर्गत चौकशी चालू आहे। आमच्या दक्ष नागरिक संघटनेच्या वतीने आमचं म्हणणं असं आहे की हा जो विषय आहे हा अंतर्गत चौकशीचा नाहीये, तर विभागाचे प्रमुख या नात्यानं आयुक्त साहेबांनी गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यानंतर पोलीस चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांची नावं समोर येतील। परंतु FIR आतापर्यंत का झाला नाही हे आमचं सगळ्यात महत्वाचं तो विषय आम्ही उचललेला आहे आता, आणि त्यामध्ये आम्ही महापालिकेला आम्ही नोटीस दिलेली आहे, एक निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की 7 दिवसामध्ये त्यांनी FIR दाखल करावा, आणि त्यांनी जर FIR दाखल केला नाही तर आम्ही एक नागरिक म्हणून न्याय मागण्यासाठी म्हणून आणि ह्याविषयी चौकशी व्हावी म्हणून आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू। याची तक्रार या अगोदर कुठे केली आहे? ह्याच्या अगोदर आम्ही तक्रार नाही केलेली। आता हा जसा घोटाळ्याबद्दल बातम्या येत आहेत तेव्हाच आम्ही स्वतःहून तिथं निवेदन दिलेलं आहे। प्रशासक आयुक्त म्हणून तुमचा मागणी, तुमची भूमिका जर त्यांनी फेटाळली तर त्याच्या पुढची भूमिका तुमची म्हणून काय? नाही, मग त्याच्यासाठी आमच्याकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहे, जसं की आम्ही कोर्टामध्ये जाऊ किंवा स्वतः आम्ही पोलीस स्टेशनला FIR दाखल करू किंवा आम्ही रिट पिटिशन दाखल करू मान्य उच्च न्यायालयामध्ये। तर त्यावरती ज्या दिवशी हे 7 दिवस आम्ही दिलेले संपतील आम्ही तिथून पुढे 4-5 दिवसामध्ये त्याबद्दल फायनलाइज करू। तुम्ही दिलेल्या 7 दिवसाच्या मुदतीत जर समजा प्रशासक आयुक्त किंवा महानगरपालिकेने अपेक्षित उत्तर नाहीच दिलं तर तुमचं काय असणार, काय भूमिका असणार? आम्ही कायदेशीर कारवाई चालू करू 7 दिवसानंतर। आपला परिचय द्या। माझं नाव ॲडव्होकेट अजित बोराडे, मी दक्ष नागरिक संघटना या संघटनेचा अध्यक्ष आहे। माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड।